दरम्यान या अशोक खरात प्रकरणामध्ये तक्रारींचा आकडा आता वाढू लागलेला आहे। आणखी महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप या खरातवरती केलेले आहेत। धार्मिक विधी आणि पूजेच्या नावाखाली लैंगिक शोषण हा खरात करत होता। भीती दाखवून जाळ्यामध्ये ओढल्याचे सुद्धा धक्कादायक खुलासे या महिलांनी केलेत। खरात विरुद्ध आतापर्यंत एकूण 12 गुन्ह्यांची नोंद सुद्धा झालेली आहे। या संदर्भात मी पुन्हा एकदा जाणार आहे। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, आता हळूहळू महिला समोर येत आहेत, त्यांनी या गुन्ह्याची सुद्धा कबुली दिलेली आहे। या खरातच्या एकंदरीतच आणखी 12 गुन्हे दाखल झालेले आहेत। काय माहिती आहे, अजून किती महिला अजून समोर येण्याची शक्यता आहे? सिद्धेश, या आधीच अशोक खरातवरती 12 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 8 गुन्हे जे आहेत ते महिलांनी दाखल केलेले आहे। पण आता अजून काही महिलांनी आरोप केलेला आहे, तक्रारी केलेल्या आहेत। जवळपास 10 ते 11 महिला नी या संदर्भात एसआयटी कडे, म्हणजे आता मध्यंतरी एसआयटीने जो हेल्पलाईन नंबर जारी केलेला होता त्या नंबरवरती हे महिलांनी तक्रारी केल्याचं सूत्रांनी माहिती दिलेली आहे। धार्मिक विधी आणि पूजेच्या नावाखाली लैंगिक शोषण या अशोक खरातने केलेलं आहे अशा पद्धतीचे गंभीर आरोप करत या महिलांनी सुद्धा जे एसआयटी कडे तक्रार केलेला आहे। अद्याप या महिलांनी गुन्हा दाखल केलेला नाहीये, पण हे तक्रारी जे एसआयटी कडे प्राप्त झालेल्या आहेत मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या संदर्भात तपास करत असताना एसआयटीने सुद्धा अजून काही महिलांवरती अशोक खरातने अत्याचार केलेला आहे का किंवा आर्थिक फसवणूक केलेला आहे का त्या संदर्भात पुढे येऊन हे गुन्हा दाखल करावा किंवा तक्रारी कराव्यात अशा पद्धतीचं आव्हान जे त्यासाठीकडनं करण्यात आलेला होता आणि त्याच नंतर या महिलांनी हे तक्रारी केलेल्या आहेत अशा पद्धतीचं सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे अजून आगामी काळात अजून काय काय या सगळ्या प्रकरणामध्ये माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।